दाखल झाला पाहिजे। जे जे म्हणून यात सापडतील त्या सगळ्यांना आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल झाला पाहिजेच, पण पालकांच्या आणि विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केल्याचे गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे। त्याशिवाय अशा प्रवृत्त्या ठेचल्या जाणार नाहीत। आणि सातत्यानं पेपर फुटतायत आणि पेपर फोडीमध्ये असणारी माणसं ही सत्तेच्याच आजूबाजूला घोटाळताना दिसतात। हे रहस्य काय, याही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। बुलडोझर चालवायची भाषा करताय ना, चालवा ना या आरोपींच्या घरावर बुलडोझर। हा एवढी हिंमत? कारण हे सारे तुमच्या आस्थनीतले निकारी आहेत आणि हे आस्थनीतले निकारीच तुम्हाला एक दिवस घरात बसवणार आहेत, हे लक्षात ठेवा।